नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या या संकट काळात ऑनलाईन पद्धतीनं आपण अध्यापन करत आहोत. मी प्राध्यापक विजयकुमार ढोले, मराठी विभाग प्रमुख, संजीवनी महाविद्यालय चापोली. आज आपण BA, BSc, BCom द्वितीय वर्ष मराठी SL साहित्य सरिता या चौथ्या अभ्यासपत्रिकेमधील सेमिस्टर चौथ्या सत्रातील ते न तिने कधी ओळखिले ही बी रघुनाथ यांची कविता आपण पाहत आहोत. बी रघुनाथ मराठवाड्यातला एक महत्त्वपूर्ण कवी, ज्याच्याशिवाय मराठवाड्यातल्या साहित्याची सुरुवातच होऊ शकत नाही. कथा, कादंबरी, लघुनिबंध, कविता या सर्वच वाङ्मय प्रकारामध्ये त्यांनी विपुल अशा पद्धतीचं लेखन केलेलं आहे. कमी आयुष्य लाभलं तरीसुद्धा त्यांनी खूप लिखाण केलेलं आहे. मराठवाड्यातला सिद्धहस्त लेखक म्हटलं तरी वावगं ठरू नये. आणि या ठिकाणी ते न तिने कधी ओळखिले ही बी रघुनाथ यांची प्रेम कविता आहे. प्रियकर आपल्या मनातील प्रीतीच्या सरळ आणि चंचल भावना या ठिकाणी शब्दबद्ध करत असताना दिसतो. विशेष करून ग्रामीण जीवनातील प्रीतीचे चित्रण या कवितेमध्ये पाहायला मिळते. कविता आपण पाहिलेली आहे. ते न तिने कधी ओळखिले, दिले उशाला काळीज ठेवून स्पंदनात ते दुखले. नर्मशृंगार, प्रेम, गावरान गोडवा अशा पद्धतीची या कवितेची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रियकर हा आपला प्रेम आविष्कार या ठिकाणी प्रकट करत असताना दिसतो. त्याचं त्या तरुणीवर खूप प्रेम आहे म्हणण्यापेक्षा तो तिच्यावर खूप प्रेम करत आहे. तो आपली काळीज उशाला ठेवतो, पण त्या काळजाचं स्पंदन सुद्धा तिला रुतत आहे, दुखत आहे, खुपत आहे. कारण तो प्रियकर तिच्यावर प्रेम करतो, पण ही प्रियशी त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचं प्रेम करत नाही, प्रतिसाद देत नाही. तिच्या मनातील त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारची प्रेम भावना उत्पन्न होत नाही. पण हा मात्र त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असताना दिसतो. कारण प्रेमामध्ये जी काही उदात्त भावना असते, ती उदात्त भावना या ठिकाणी त्या प्रियकराच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्या दोघांची प्रथम भेट झालेली आहे विहिरीवर. ग्रामीण भागातील पाण्याचं शेंदण्याचं ठिकाण म्हणजे विहीर. या ठिकाणी, त्या विहिरीच्या ठिकाणी, ग्रामीण भागातल्या विहिरीच्या ठिकाणी या दोघांची एकमेकाची भेट झालेली आहे. हिरमुसलेली विहिरी काठी, विहिरीत पडल्या पोहऱ्यासाठी, भेट प्रथम ही घंटातून मग तिने हिसळवीत चालविले. खरं ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये झालेली भेट आणि त्यातून प्रेमाचा उजाळा आणि त्या निसर्गरम्य ठिकाणावर झालेली भेट आणि त्याने प्रफुल्लित झालेलं प्रेम. पाणी भरण्यासाठी ही तरुणी विहिरीवर आलेली आहे निसर्गरम्य वातावरणाच्या दृष्टिकोनातून. आणि अचानक पोहरा विहिरीत पडतो आणि ती उदासी झालेली आहे. जेव्हा ती पोहरा पडल्यामुळे उदास होते, तेव्हा त्याचं दुःख प्रियकराला खूप वाटतं. आणि प्रियकर काय करतो, तिला विहिरीतला पोहरा काढून देतो आणि ती घागर विसळून ती भरलेली घागर घेऊन जात आहे. त्या घागरीतलं पाणी हिसळत आहे. त्याप्रमाणे त्याचं हृदय, त्याचं प्रेम हिसळून चालवत नेत आहे असं प्रियकराला वाटतं.
आपलंच हृदय ती हिसळून नेत आहे. वर पाणी पडत आहे, खाली पडत आहे, तिच्या अंगावर पडत आहे. आणि ते पाणी, हिसळलेलं पाणी म्हणजे आपलं हृदय आहे, ती आपली घालमेल आहे, ते आपलं मन आहे. कारण कवी कुसुमाग्रज प्रेम म्हणजे या कवितेमध्ये सांगतात, अरे प्रेम म्हणजे काय? तर त्या कवितेमध्ये तो सांगतो, अरे ह्या जुन्या कल्पना सोडून टाक, तिला सांग पटकन की माझं तुझ्यावर प्रेम आहे. नाहीतर ते सांगतात जास्तीत जास्त 12 महिने बाई राहील जरूर. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम काही भातुकलीचा खेळ नाही. भातुकलीच्या खेळामध्ये राजा राणी असतात तसा पद्धतीचा प्रेमभाव हा प्रेम असू शकत नाही. कारण तो तिला सांग असं कुसुमाग्रज त्या कवितेत म्हणतात. आणि शेवटी त्या कवितेत ते सांगतात प्रेम म्हणजे काय. या कवितेमध्ये प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर बिल्लासारखं मातीमध्ये खोचून सुद्धा. एक मिनटं, सॉरी. तर प्रेम म्हणजे या कवितेमध्ये या ठिकाणी कुसुमाग्रज सांगतात की प्रेम कर बिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. एवढं दिव्य आणि भव्य व्यापक प्रेम असावं. प्रेम बिल्लासारखं बाणावरती खोचलेलं केलं पाहिजे. मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत ते पोहोचले पाहिजे. इतकं दिव्य आणि भव्य व्यापक प्रेम. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणे. प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत राहणे. जंगल होऊन जळत जाणं बी आणि वनवा होऊन जळत राहणंही ही प्रेमातली पराकाष्ठा आहे. आणि हे या कवितेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. पथात शोधित तिचे पाऊले, फिरत राहिलो देव देवळे, माग घेत कधी कधी मार्गावर, पथदीपापरी मन जळले. प्रियकराच्या मनामध्ये प्रेयशीबद्दल खूप प्रेम आहे, आदर आहे, जिव्हाळा आहे. तिला बोलण्यासाठी आपल्या हृदयातील व्यक्त भावना, तिच्याबद्दल असणारा आदर, माया, ममता सांगण्याचा तो प्रयत्न करत आहे. पण ही प्रेयसी त्याच्याकडे जराही लक्ष देत नाही. तो तिच्या मागं लागलेला आहे आणि ती पाठ फिरून तिकडे चाललेली आहे. आणि तिच्या पावलाचा शोध घेत घेत रस्त्यावर तो फिरत आहे. देवळात, रस्त्यावर तिला शोधत आहे. त्याचं मन पथदीपापरी जळत आहे. कारण जसे दिवे जळतात तशा पद्धतीनं त्याचं मन जळत आहे. त्याच्या मनामध्ये तगमग सुरू झालेली आहे. भेटीची ओढ झालेली आहे. तिचं दर्शन होण्यासाठी तो रस्ती फिरत आहे. असा हा प्रियकर तिच्यावर प्रेम करत असताना पाहायला मिळतो. आम्ल फळास्तव आसुसलेली तिची आडानी वृत्तीनं रुचली, मधुर फळची भावधर्मरस तिज दाखविले चाखविले. या प्रियकराला असे वाटते की आपले प्रेम तिला सांगावं आणि ती याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचबरोबर तिला आंबट फळे आवडतात. आंबा, चिंच अशा प्रकारची मधुर फळे तिला खाऊ घातली, ती खात आहे. तो या माध्यमातून आपले प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या अडाणी वृत्ती त्याला बघवत नाही म्हणून आपण हिच्यासाठी एवढे मरमर करत आहोत. आपलं काळीज तिला काढून दिलेलं आहे तरी ती कधी ओळखत नाही आपल्याला. एवढं सगळं मी तिच्यासाठी करतो तरी ती ओळखत नाही. ती मला भाव देत नाही. ती माझ्यावर प्रेम करत नाही. माझ्या भावना ती जाणू शकत नाही. एकमेकाच्या भावना प्रेमामध्ये जाणल्या पाहिजे. नाहीतर प्रेम नुसतं वणवा आहे. प्रेम म्हणजे जंगल आहे. नुसती ठिणगी पडायला उशीर आहे. एकतर्फी प्रेम उपयोगाचंच नाही आहे. कारण या दृष्टिकोनातून कारण एकतर्फी प्रेम काही कामाचं नसतं. पुढं आहे
कधी यात्रेच्या गर्दीमधून तिची टाकली वाट चुकवून, बावरल्या हरणीस मनोगत स्पर्श जलातून कळविले. म्हणजे यात्रेच्या गर्दीमधून तिची वाट चुकून टाकली, बावरलेल्या हरणीसारखी स्पर्श जलातून तिला तिचा रस्ता दाखवलेला आहे. कारण पुढं ते म्हणतात, साम सोमल्या अपरात्रीतून टिचकविले हळू दार बहिरून, होते जेव्हा परस्परांच्या पिसात पंची शहारले. सामसुमल्या रात्री तिच्या घराच्या दारावरून कवी दार टिचकावतो आहे. हे संवेदनशील वर्णन या कवितेतून पाहायला मिळते. कारण तो घाबरत नाही, त्याची शक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि शक्तीचे वर्णन, त्यावेळेचे वातावरण, यात्रेत फिरत असताना गर्दीमध्ये बसलेल्या हरणीसारखी ती वाटते. तिला प्रेमाचा स्पर्श करून तिच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करण्याचा प्रयत्न आपण करावा, असाही प्रयत्न तो करतो. रात्रंदिवस तिच्या विचारामध्ये तो आहे. त्याला झोप येत नाही आहे. तिच्या घरी सामसुमल्या अपरात्री भयानक शांततेत घराचे दार हळूच उघडतो. तिला पाहतो, यातूनही तिला संकेत मिळत नाही आणि ती याच्याकडे विचारही करत नाही. म्हणजे हे एकतर्फी प्रेम आहे. हा प्रियकर एकटाच तिच्या प्रेमाची चाहूल घेत आहे, पण तिला पुन्हा पुन्हा सांगत आहे की बाबा रे, मी तुझ्यावर प्रेम करत आहे. पण तिला मात्र यातलं काही कळत नाही आहे. त्यामुळं तो विचार करतो की मी हिला कसं सांगू. अगोदरच्या काळामध्ये एक आहे, मी माझ्या बाळाचे आभाळ केले पुनवेचे, सांग त्या पुनवेतला चंद्र तू होशील का. कवी काय म्हणतो, मी माझ्या बाळाचे आभाळ केले पुनवेचे. अगं हे बघ प्रेयसी, मी माझ्या मनामध्ये पुनवेचा आभाळ केलेला आहे, पण त्यामध्ये चंद्राची कमतरता आहे. ती चंद्राची कमतरता तू जर आलीस तर ती भरून निघणार आहे. आणि तेवढं तू ते करशील का. तर ती प्रेयसी म्हणजे त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना माझी होशील का, एवढंच त्याला विचारायचे. हाही खूप प्रयत्न करायला लागलेला आहे. रात्रीच्या वेळेला तिचं दारसुद्धा ठोठावतो. सामसुमल्या अपरात्रीतून टिचकविले हळू दार, आणि डोकावून बघत आहे. तिच्या घरचे दार हळूच उघडतो आणि पाहतो, परंतु यातून तिला काही संकेत मिळत नाही. पिसात पंची शहारले, एकमेकाचं मन एकमेकामध्ये जुळावं, एकमेकाचं मिलन व्हावं, या दृष्टिकोनातून तो खूप प्रयत्न करत आहे. हा एकतर्फी प्रेमाचा भाग. आवड पाहुणी तिची फुलाची, फुलात यौवन सजवायाची, आज तिच्या वाटेत अंतर काट्यावरती अंतरले, तेन तिने कधी ओळखिले. शेवटी आपल्या प्रेमाचं उदात्तीकरण, आपल्या उदात्त भावना कवी या शब्दातून व्यक्त करतो. तिला फुलाची आवड आहे. फुलात यौवन सजवायची ही तिची आवड पहिलीच. तिच्या वाटेवरती काटे अंतरले असले तरी तिच्या पायांना काट्याचा स्पर्श होऊ नये म्हणून मी काट्यावर माझं मन अंतरत आहे. एवढी प्रेमाची उदात्त भावना. म्हणजे तिला फुलाची खूप आवड आहे. यौवन फुलाने सजवायची तिला आवड आहे. ही तिची आवड. आज तिच्या वाटेवरची मी काटे होतो. तिच्या वाटेवरती काटे अंतरले असले तरी तिच्या पायांना काट्याचा स्पर्श होऊ नये म्हणून मी या काट्यावर माझं मन अंतरून टाकलेलं आहे. इतका व्यापक आणि उदात्त विचार, इतका उदात्त प्रेम तो करत आहे. ही उदात्त भावना, प्रेमाची उदात्त भावना या कवितेतून पाहायला मिळते. कारण एवढं उदात्त प्रेम प्रियकर आपल्या प्रेयसीवर करतो. आणि
हा एवढा उदात्त विचार बी रघुनाथांनी तेन तिने कधी ओळखले या कवितेत केलेला आहे. ग्रामीण खेड्यातील प्रेमाचे भाव सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी कवीने केलेला आहे. ग्रामीणतेची प्रादेशिकती तिची पार्श्वभूमीही या कवितेमध्ये आपणाला पाहायला मिळतं. दिव्य आणि भव्य व्यापक प्रेम त्या ठिकाणी कवी व्यक्त करत असताना दिसतो. मी एक वेदना किती होतात म्हणाला अशीच एकतर्फी प्रेमाची भावना व्यक्त करणारी कविता या ठिकाणी लिहिलेली आहे. ही कविता 21/12/1999 रोजी घडलेल्या घटनेवर त्याच दिवशी लिहिलेली आहे. अहमदपूरमध्ये महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये पूनम गंभीरे पाटील याचा एका विद्यार्थ्याने प्रियकराने एकतर्फी दृष्टिकोनातून तिचा खून केला, तिला भोसकून टाकलं. त्यावेळेला ही कविता मी एकतर्फी प्रेमाच्या दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. ज्योत विजली नाही, विझवली गेली. अन्यायाने सूड घेतला, बघतो इकडे कोण कशा. ज्याचं जळतं त्याला कळतं, वेदना होतात किती मनाला. छोटीची ठिणगी एकच पण, क्षणात जळतो वन हा सारा. असे हे प्रेमाचे धागे विस्कटले चुही दिशाने, एक एकाला सावरतो पण जीव दुसऱ्याचा जातो. अशी ही ज्ञानाची नगरी, तिथे हा खेळ निराळा. असे कसे हे प्रेम मेले, दोघाचाही जीव जावा. शेवटी दोघंही त्या ठिकाणी मरतात. ही घटना आपणाला माहीत आहे. पण फक्त प्रेम कसं असावं, एकतर्फी असू नये. प्रेमामध्ये भव्य दिव्य विचार असले पाहिजेत. कवी काय म्हणतो, तिला फुलाने यौवन सजवण्याची आवड आहे आणि ती ज्या काट्याच्या रस्त्यातून जात आहे त्या काट्यावर मी माझं मन ओवाळून टाकलेलं आहे, जेणेकरून तिला माझ्या मनावरून जावं लागेल, काटे तिला टोचणार नाहीत. इतकी व्यापकता, इतकी भव्य दिव्यता. कारण त्या भव्य दिव्यतेची म्हणजे भिल्लासारखं प्रेम. कारण हा भिल्ल कसा आहे, आपल्याला भिल्लाचं माहीत आहे. तो कुठं आहे माहीत नाही, नुसत्या कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजावरून त्याने जो बाण मारलेला आहे, कुत्रं कुठं आहे माहीत नाही आहे, तरीसुद्धा तो बाण कुत्र्याच्या तोंडात जातो. इतका हा भिल्ल. आणि या भिल्लाचा असणारा बाणावर विश्वास, बाणावर असणारं त्याचं प्रेम, त्याची नेमबाजीवर असणारं प्रेम, तसलं प्रेम केलं पाहिजे. कारण नुसता आवाज ओळखतात. तो म्हणतो मातीमधून उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. कुसुमाग्रज म्हणतात मातीमध्ये उगवलेलं बी मेघापर्यंत पोहोचलं पाहिजे, एवढं भव्य दिव्य व्यापक. अरे प्रेम नुसतं नाही आहे. प्रेम म्हणजे वनवा होऊन जळत राहावं लागतं. प्रेम उगं सापडत नाही, उगं मिळत नाही आहे, त्यासाठी कष्ट उपसावे लागतात. या दृष्टिकोनातून कवीनं सांगितलेलं आहे. या ठिकाणी तेन तिने कधी ओळखिले ही कविता संपलेली आहे. बी रघुनाथ या ठिकाणी सांगतात, तेन तिने कधी ओळखिले, दिले उशाला काळीच ठेवून. दुःखात ते स्पंदनात पण ते दुखले. म्हणजे स्पंदनामध्ये हे दुखलेलं आहे, उशाला काळीच ठेवलेलं आहे, पण ते सुद्धा रुतण्याचं काम, दुखण्याचं काम करत आहे. अशा प्रकारचं ही प्रेम कविता या ठिकाणी संपलेली आहे. बाकीचा भाग उद्याच्याला पाहू. धन्यवाद.